देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। दक्षिण भारतातील प्रभावी पक्ष डीएमकेने काँग्रेससोबतची साथ सोडल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर डीएमके खासदार कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे एक महत्त्वाची मागणी केली आहे। लोकसभेतील आसन व्यवस्थेत बदल करण्याची मागणी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे। देशातल्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये आता एक मोठा ट्विस्ट बघायला मिळतोय। द्रविड मुनेत्र कळघम अर्थात डीएमकेने काँग्रेस सोबतची आपली युती संपुष्टात आल्याचं स्पष्ट केलंय। द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून द्रमुक खासदारांच्या बसण्याच्या जागेत बदल करण्याची मागणी केली आहे। काँग्रेस सोबतची युती अधिकृतपणे संपल्यामुळे काँग्रेस सदस्यांच्या शेजारी बसणं आता योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। टीव्हीके पक्षाला समर्थन देताना उत्साहाच्या भरात या विधानसभेसोबत आगामी सर्व निवडणुकीत आपण टीव्हीके पक्षासोबत राहू अशा शब्दात समर्थन दिल्यानं दुखावलेल्या द्रमुकने काँग्रेस सोबतच्या सर्व आघाडीतून आपले बंध मोकळे केले आहेत। द्रमुक आणि काँग्रेस पक्षाचं मैत्रीचं नातं 1973 पासूनचं आहे। 1971 काँग्रेस सोबत युती असलेल्या द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने लोकसभेच्या 39 पैकी 38 जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला होता। 1980 द्रमुकने काँग्रेस आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग सोबत युती करून 37 जागा मिळवल्या। 1999 द्रमुकने भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी युती करून 39 पैकी 26 जागा जिंकल्या। 2004 डीएमकेने काँग्रेस सोबत युती करून 39 तर 2009 मध्ये 27 जागा जिंकल्या। 2 टर्म यूपीए सरकारमध्ये द्रमुक एक प्रमुख मित्रपक्ष बनला। काँग्रेस सोबतचे संबंध तोडल्यानंतर 2014 मध्ये डीएमकेला संघर्ष करावा लागला, परंतु 2019 मध्ये त्यांनी सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्सच्या नेतृत्वाखाली एक मजबूत आणि यशस्वी आघाडी स्थापन केली। 2024 साली डीएमकेने इंडिया ब्लॉकचा भाग म्हणून एक मजबूत आघाडी स्थापन केली आणि लोकसभेतील 5वा सर्वात मोठा पक्ष बनला। श्रीलंकेतील तामिळ परिस्थितीशी संबंधित मुद्द्यांमुळे द्रमुक पक्ष मार्च 2013 मध्ये यूपीए मधून बाहेर पडला होता। एखाद दुसरा अपवाद वगळता डीएमके आणि काँग्रेसच्या घट्ट असलेल्या नात्याला टीव्हीके सोबतच्या काँग्रेसच्या जवळीकीमुळे तडा गेला आहे। चुली झाल्या दोन, तुम्ही आम्ही कोण अशी परिस्थिती आता डीएमके आणि काँग्रेसमध्ये झाली आहे। काँग्रेसने तमिळनाडूमध्ये टीव्हीकेला पाठिंबा दिल्यानंतर आता शेळ्या मेंढ्या वाटून घ्यायला सुरुवात झालेली आहे। खरं तर काँग्रेसमधून बाहेर पडून मोठमोठे पक्ष झालेले राज्यामधील हे पक्ष आता भाजपने जमिनीवरती आणले। आगामी काळामध्ये काँग्रेस सोडून यांनी जर भविष्यातील निवडणुका लढल्या तर हे पक्ष रसातळाला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळं मोठा भाऊ म्हणून केंद्रामध्ये काँग्रेसशिवाय यांना पर्याय नसताना वेगळी चूल मांडण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। 2024च्या लोकसभेत द्रमुकचे 22 खासदार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून डीएमके आणि काँग्रेस हे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक मानले जात होते। मात्र कनिमोळी यांच्या पत्रामुळे आता राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे दक्षिण भारतात प्रभावी जनाधार असलेल्या डीएमकेने काँग्रेसपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं आगामी निवडणुकांपूर्वी नवी राजकीय समीकरणं तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आता लोकसभा अध्यक्ष डीएमकेच्या या मागणीवर काय निर्णय घेतात आणि सभागृहात डीएमके खासदारांना नेमकी कुठे जागा मिळते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। डीएमकेच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीमध्ये आणखी फूट पडणार का आणि आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवाजी काळेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, दिल्ली।